अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या घरी ईडीच्या टीमनं छापे मारले। 2021 सालचं हे पॉर्नोग्राफीचं प्रकरण। आता पुन्हा या प्रकरणावरून छापेमारी का गेली आहे, ते प्रकरण नेमकं काय होतं, या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कारण तिचं अभिनेत्री असणं किंवा एखाद्या नव्या सिनेमाचं प्रमोशन नाही, तर ईडीनं टाकलेल्या धाडीचं आहे। शिल्पा शेट्टी हिचा पती असलेला निर्माता राज कुंद्रा याच्या घरी ईडीनं छापे टाकलेत। आज सकाळी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर आणि 18 ठिकाणी घरात छापे मारण्यात आले। शिल्पा शेट्टीचं हेच घर आहे जिकडे आपण आता आलो, जिकडे सकाळच्या दरम्यान ईडीची छापेमारी झाल्याचं एक माहिती मिळते। अजूनपर्यंत ह्या माहितीला कुठलीही गोष्ट पूर्तता आपल्याला ईडीकडून मिळालेली नाही, मात्र पहाटेच्या दरम्यान ही छापेमारी झाली असं सांगण्यात येतं। एकंदर पाहिलं गेलं तर मनी लॉन्ड्रिंग जी खऱ्या अर्थानं पॉर्नोग्राफी केसमध्ये झाली आहे, त्या कारणाने कुठे ना कुठे ही एक केस फाईल करण्यात आली असं कळलेलं आहे। पण या ईडीच्या छापेमारीमध्ये 18 ठिकाणांमधून छापेमारी केली आहे। त्यात शिल्पा शेट्टी यांचं आणि राज कुंद्रा यांचं हे राहतं घर जिहुचं, तिथे सुद्धा छापेमारी मारण्यात आली आहे अशी आतापर्यंत मिळालेली माहिती मिळालेली आहे। पोहोचव श्रेयस्तान पुढारी न्यूज मुंबई। नेमकं हे प्रकरण काय समजून घेऊ। 2021 मध्ये पोलिसांनी मड बेटावर छापा टाकला आणि एका पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश केला। टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचं नाव समोर आलं। गहना ही उमेश कामत, राज कुंद्रा यांच्या विहान एंटरप्राइज कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। राज कुंद्राचे लंडन स्थित मेहुणे प्रदीप बक्षी याचंही नाव या प्रकरणात समोर आलं। राज कुंद्रा या रॅकेटचा सूत्रधार असल्याचं तपासात उघड झालं। प्रदीप बक्षी याच्या मार्फत अश्लील व्हिडिओ अपलोड करून त्या बदल्यात पैसे कमवले जायचे। 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर राज कुंद्रा हा सप्टेंबर 2021 मध्ये जामिनावर बाहेर आला। आता पुन्हा एकदा याच प्रकरणात ईडीनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या घरासह अन्य 15 ठिकाणांवर छापे टाकलेत। मुंबईसह उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांचा यात समावेश असून राज कुंद्राच्या कार्यालयावर देखील छापे टाकण्यात आले। या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश होता या दृष्टीनं दोघांचीही चौकशी झाल्याची माहिती आहे। त्यामुळे या प्रकरणी आणखी काही खुलासे होतात का हे पाहावं लागेल। श्रेयस सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज मुंबई।